मंडळी सस्नेह, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शाहू, जय ज्योती, जय जिजाऊ. आपल्या सगळ्यांच्या सोबत एक छोटासा संवाद साधायचा होता म्हणून आज लाईव्ह आले आणि त्याचं कारणही शेअर केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी मागच्या 8-9 वर्षातलं एकूण राजकारण आणि राजकारणातली हरवत चाललेली नैतिकता फार जवळून बघितली. आपण सगळ्यांनीच काय म्हणता येईल त्याला, तुमच्या माझ्या गावातला कदाचित तलाठी सुद्धा किंवा ग्रामसेवक सुद्धा सकाळी 10 म्हणजे .10ला येतात का, आपल्या कार्यालयापर्यंत पोचतात का? तर त्याचं उत्तर बऱ्यापैकी नाही असं असतं. एखादं कार्यालय पहाटे उघडतं का? पहाटे 5ला 6ला वगैरे उघडतं का? तर त्याचंही उत्तर नाही आहे, कारण 5-6 ही काही वर्किंग अवर्सची वेळ आहे का? हे काही काम करण्याची वेळ आहे का? परंतु जिथे ग्रामसेवक किंवा तलाठी सकाळी 5-6 वाजता येऊ शकत नाही, तिथे या राज्याचे राज्यपाल मात्र हजर राहू शकतात. आणि 5-6 वाजता जी लोक एरवी आपल्याला कामाचे तास दाखवतात, ती माणसं मात्र 5-6 वाजता एखादा पक्ष फोडायला तयार होतात, लोकशाहीची थट्टा उडवायला तयार होतात. हे सगळं आपण जवळून बघतो. अगदी त्याच वेळेला अजून एक घटना घडते की या राज्याचे या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी हे तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना मन की बात ऐकवायला येतात. ते त्यांची मन की बात सांगतात की त्यांना जे वाटेल ते. मग ते त्यांच्या मन की बात मध्ये, आणि ती मन की बात ऐकावी याचं कंपल्शन केलं जातं. इतकं कंपल्शन असतं की आम्ही मन की बात कशी का वेळात वेळ काढून ऐकली याचे त्यांचे नेते, कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री हे फोटो ट्विट करून सांगतात की आम्ही मन की बात ऐकली. कुणाच्या मन की? तर जनतेच्या मनातली नाही, पीडितांच्या मनातली नाही, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मनातली नाही, किंवा इथल्या महिलांना जी असुरक्षितता वाटते त्यांच्या मनातली नाही, खेळाडूंच्या, पेन्शनरच्या, संशोधक विद्यार्थ्यांच्या, सुशिक्षित बेरोजगारांच्या, पोलिसांच्या, अंगणवाडी सेविकांच्या किंवा आरोग्य सेविकांच्या यांच्या मनातली काही ऐकायला त्यांनी फोटो टाकलेले नाहीयेत. तर ते कुणाच्या मनाची ऐकतायत? तर ते ऐकतात ते म्हणजे मोदीजींच्या मनात काय चाललंय ते. आणि मोदीजींच्या मनात नेहमी काय चाललेलं असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. ह्याचा पक्ष कधी फोडू, त्याचा पक्ष कधी फोडू, तो पक्ष फोडल्यानंतर काय काय करू, पक्ष फोडण्याच्या आधी कसं प्रेशर आणू. म्हणजे ते काय म्हणता येईल त्याला, तुम्ही कधी बघितलंय का काही जुने हिंदी चित्रपट? एक चित्रपट आला होता डर नावाचा, त्याच्यामध्ये ते सांगितलेलं होतं की अगर तू मेरी नहीं हो सकती तो किसी और की नहीं हो सकती. आणि डर चित्रपटानंतर काय झालं की एकतर्फी प्रेम प्रकरणाचे फार असं प्रस्थ वाढत गेलं. म्हणजे अगदी जर ती मान्य करत नसेल तर तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकायचं, विद्रूप करायचं आणि सोडून द्यायचं. हा काहीसा ट्रेंड आता जो दिसतोय आपल्याला तो राजकारणात अशा पद्धतीने आहे की एखादा नेता आमच्या पक्षात येत नसेल, एखादा पक्ष आमच्या सोबत येत नसेल तर आम्ही त्याला सोडणार नाही. जालेंदर बुधवंतजी, जय महाराष्ट्र. आम्ही त्याला सोडणार नाही अजिबात. आम्ही काय करू? आम्ही त्याला संपवून टाकू. आम्ही त्याला ईडी लावू, त्याला CBI लावू, त्याचं काय वाटेल ते रेकॉर्ड काढू, काय 5-25 वर्षापूर्वीचे गडे मुडदे उखाडू, पण आम्ही त्याला सोडणार नाही. आम्ही त्याला संपवून टाकू. का? तर तो आमच्या सोबत येत नाही. पण त्यातला जर एखादा त्यांच्यासोबत आला तर मात्र सगळं चिडीचूप असतं. हे आपण अनेकदा असंख्य वेळा बघितले. प्रभू श्रीरामांचा वापर जे लोक पॉलिटिकल टूल सारखा ज्यांनी आपण बघितला मागच्या 15 दिवसातला, तो उत्माद, तो उन्माद, ती एक म्हणजे एखादी गोष्ट प्लीजंट, मंगलदायी, अत्यंत त्याचं पावित्र्य आणि त्याचं मांगल्य आपल्याला पुलकित करणारं, आल्हाददायक, प्रसन्न करणारं असं वाटायला हवं. परंतु ज्या पद्धतीने ते उन्मादी वातावरण आपण बघितलं त्याने प्रसन्न वाटण्याच्या ऐवजी लोकांमध्ये दहशत वाटेल की काय
अशी परिस्थिती होती. म्हणजे अकराळ विक्राळ ज्याला सेलिब्रेशन म्हणतात, अकराळ विक्राळ म्हणजे सेलिब्रेशन हा शब्दच ना, अकराळ विक्राळ पद्धतीने एक दहशत पसरवण्याचा प्रयत्न जणू केला जात होता. या सगळ्यांमध्ये म्हणजे आमच्याच मनातलं ऐका, आम्हीच काय सांगतोय ते ऐका, आम्ही कसं बोलतोय ते ऐका, असं जी सांगणारी सगळी मंडळी आहेत, यांना जनतेचं म्हणणं काय आहे ते ऐकायचंय का बरं? जनतेचं म्हणणं ते कधी ऐकतायत का? म्हणजे तुम्ही बघा, हा एखादा नेता म्हणणार मन की बात सुनो, एखादा म्हणणार मी येतोय तुमच्या शहरात तुमच्याशी संवाद साधायला आणि मी बोलायला येतोय वगैरे. पण या सगळ्यांमध्ये तुमचं ऐकायचं कोणी, तुमचे प्रश्न ऐकायचे कोणी? आणि म्हणूनच तुमचं ऐकण्यासाठी म्हणून जय शिवानी जय महाराष्ट्र, तुमचं ऐकायचं म्हणून, तुमच्याशी बोलायचं म्हणून आम्ही एक कॅम्पेन घेऊन तुमच्यापर्यंत येतोय. काय हेतू आहे आमचा? की इतक्या लोकांनी मन की बात केली, बहुत हो चुकी मन की बात, अब सुनेंगे जन की बात. आम्हाला तुमचं ऐकायचंय, आमचं बोलायचं नाहीये, आम्हाला तुमचंच म्हणणं ऐकायचंय. तुम्ही काय म्हणता, तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय बोलता, इथला कष्टकरी काय बोलतो, इथला शेतकरी काय बोलतो, इथल्या शेतकऱ्यांच्या बायका काय बोलतात, शेतकऱ्यांची मुलं काय बोलतात, विटविट्टीवरचा कामगार काय बोलतो, ऊसतोड ऊसाच्या खळ्यावरची लोक काय बोलतात, सोयाबीन पिकवणारा शेतकरी काय बोलतोय, ज्याला पीक विमाच मिळालेला नाहीये, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय असा माणूस काय बोलतोय, जो बार्टीचा, सारथीचा, महाज्योतीचा संशोधक विद्यार्थी आहे, त्या संशोधक विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत, त्याला नेमकं काय वाटतंय, नोकर भरतीच्या गराड्यात अडकून ज्याने किमान आतापर्यंत 50 वेळा नोकऱ्यांचे फॉर्म भरले, चलन भरले, अगदी कर्ज काढून 1000-2000 रुपयाच्या तिकीट पैशासाठी कधी आईचं मंगळसूत्र गहाण ठेवलंय, कधी घरातलं किडूक मिडूक, कधी एखादं शेरडू किरडू ते विकलंय आणि तो परीक्षेला गेलाय. पण परीक्षा दिल्यानंतर ज्याचा पेपर फुटलाय आणि पेपर फुटल्यामुळे ना त्याचे चलनाचे पैसे परत मिळणार आहेत, ना त्याचे किडूक मिडूक परत मिळणार आहे, परंतु त्याच्या मनातली व्यथा काय आहे, त्याला काय वाटते हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राचा तो संवाद होणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त आपल्याच मनातलं सांगायचं आणि हुकुमशाही सारखं वागायचं याच्यापेक्षा ज्या जनतेच्या जीवावर हे सगळं राजकारण चालू आहे, ज्या जनतेच्या कष्टाच्या पैशातनं हा सगळा उत्माद चालू आहे, त्या जनतेला नेमकं काय वाटतं? शासन आपल्या दारीसारखी नौटंकी केली जाते, परंतु शासन आपल्या दारीसारखी नौटंकी करताना जनता दारोदारी फिरत आहे, याच्याकडे लक्ष दिलं जातं का? तर यावर सुद्धा चर्चा करण्यासाठी आणि यावर सुद्धा तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी आलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. आणि म्हणून आम्ही सगळ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकी, हो आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहोत, आम्ही रमाईच्या लेकी आहोत, आम्ही अहिल्यादेवी होळकरांच्या, ताराराणी शिंदेच्या लेकी आहोत, आम्ही फातिमाबी शेखच्या लेकी आहोत. ज्या ज्या महानायिकांनी हा महाराष्ट्र घडवला, ज्या ज्या महानायिकांनी हा महाराष्ट्र वाढवला, ज्या ज्या महानायिकांच्या कुशीतनं या महाराष्ट्रातला एक एक सुपुत्र घडला आणि या महाराष्ट्राचा लौकिक फक्त भारतात नाही तर जगतामध्ये पसरवला, त्या सगळ्या माऊल्यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रातल्या तमाम माय माऊल्यांना भेटण्यासाठी आम्ही येतोय, तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी. इथल्या गृहिणींना काय वाटतं, प्रत्येकीचं म्हणणं ऐकण्यासाठी येतोय. कधीपासून? उद्यापासून साधारणतः आम्ही 30 तारखेला सुरुवात करतोय, म्हणजे उद्या बुलढाण्याच्या सिंदखेड राजा राष्ट्रमाता मा जिजाऊंचं जन्मस्थळ, आऊसाहेबांचं जन्मस्थळ, ज्या आऊसाहेबांनी हे तो स्वराज्य घडावे ही श्रींची इच्छा, हे स्वराज्य घडवण्यासाठी शिवबा घडवले आणि त्या स्वराज्याची सुराज्य होण्यासाठी या महाराष्ट्राच्या 18 पगड जातीच्या मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. त्या मा जिजाऊंना आम्ही वंदन करतोय. उद्या सगळ्या बहिणी, आम्ही सगळ्या जणी, मी आहे, संजनाताई घाडी आहेत, आमच्या शुभांगीताई पाटील आहेत, आमच्या अस्मिताताई गायकवाड आहेत, कल्याणहून आमच्या आशाताई रसाळ आहेत, आमच्या शुभदा शिंदे आहेत, किशोरीताई पेडणेकर आहेत, सगळ्या आम्ही महिला बाहेर पडतोय. आणि या सगळ्या महिला उद्या जिजाऊंना वंदन करणार आहेत. उद्या ठीक 1 वाजता सिंदखेड राजावरून, मातृतीर्थावरून वंदन करून, मातृतीर्थाला नमन करून, तिथली माती कपाळाला लावून
अख्खा महाराष्ट्र पिंजून काढायचा, हा एक प्रण आम्ही केलेला आहे. आणि तो प्रण करताना, तो प्रण का करावा त्याचं कारण की एक तर तुमच्याशी तर बोलायचं आहे. कुठं कुठं येणार आहे बरं मी? तर मी येणार आहे मातृतीर्थ ते शिवतीर्थ. साधारणतः जर लोकसभांच्या भाषेत सांगायचं झालं तर मी 17 लोकसभांमधून येते आणि विधानसभा किती 31 विधानसभांमधून मी येते. जिल्ह्यांचा जर विचार केला तर मी साधारणतः 18 ते 20 जिल्ह्यांमधून प्रवास करते. आणि या 20 जिल्ह्यांमधून प्रवास करताना मी तब्बल 35 दिवस आपल्या सगळ्यांच्या सोबत असेल. 35 दिवस रात्रंदिवस हा महाराष्ट्रातला माझा प्रवास असेल. 35 दिवस मी माझ्या घरी नसेल. जेवढं तुमचं योगदान आहे ना माझ्या या सगळ्या वाटचालीत, तेवढं योगदान माझ्या चिमुकलीचं सुद्धा आहे, माझ्या लेकीचं आहे. कारण माझं छोटंसं बाळ 35 दिवस इथे घरी राहणार आहे. आणि त्या 35 दिवसामध्ये तीही माझ्या शिवाय इथे राहून की आपली आई महाराष्ट्रभर फिरणार आहे तर तीही मला तितकी साथ देणार आहे. आणि हो 1138 गावं आहेत ती 1138 सर्कलची गावं. ज्या 1138 सर्कलच्या गावांमधून मी असणार आहे. मग मी उद्या सिंदखेड राजाला असेल, त्यानंतर मी पळसखेडला थांबेल, पळसखेडला सगळ्या वारकऱ्यांशी बोलेल. तिथून पुढे मी दुसरबीडला जाईल. दुसरबीडमध्ये मी काही चळवळीतल्या युवकांशी बोलायचं ठरवलंय. मला सुलतानपूरमध्ये पण यायचंय. सुलतानपूरमध्ये अनेक युवक उत्सुक आहेत भेटायला. मी तिथून पुढे लोणारला येणार आहे. लोणार उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर, जागतिक दर्जाचं. पर्यटन मंत्री सन्माननीय आदित्यजी असताना इथे किती निधी मिळाला, खरंच या गावचा काय विकास झालाय, इथले लोक काय विचार करतात. मी लोणारमध्ये येईल. मी लोणारमधून थोडंसं मोप्पामध्ये पण थांबणार आहे. पुढे मला रिसोडमध्ये यायचंय. रिसोडमध्ये मी सगळ्यांच्या सोबत एका महाआरतीमध्ये सहभागी होणार आहे. रिसोडमधून मी पुढे येईल तर मी साधारणतः वाशिमचा काही जिल्हा कव्हर करेल आणि मी पुढे हिंगोलीत प्रवेश करेल. हिंगोलीमध्ये येताना औंढा नागनाथची महाआरती आणि पूजा असेल. त्यानंतर मी हट्टा बाजारच्या तिथे असेल, जे हिंगोलीतला भाग आहे. इथे मी इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. मी तिथून पुढे पण येणार आहे. जसं की मला पुढे यायचंय ते परभणीमध्ये जी दर्गा आहे तिथल्या आमच्या सगळ्या मुस्लिम भावंडांना भेटण्यासाठी आणि त्यांची रोजीरोटी काय चालते, त्यांचं अर्थकारण काय आहे, त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत तेही समजून घेईल. आणि परभणीतल्या सगळ्या आमच्या शेतकरी आणि चळवळीतल्या भावंडांशी बोलेन. हिंगोलीतलं राहिलं, हिंगोलीतल्या मी हळद पिकवणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलणार आहे. तिथल्या निसर्गाची शाळा, तिथल्या त्या निसर्गाच्या शाळेतल्या चिमुकल्यांना पण मला भेटायला आवडेल. परभणीतून मी जरा पुढे येईल आणि मग मी पाथरीत असेल. पाथरी हे शिर्डी अर्थात साईबाबांचं प्रकट स्थळ आहे. सो तिकडे पण जाऊ आम्ही. आणि हो तिथे ऊसतोड कामगारांच्या उसाच्या खळ्यावरती काही लोकांना भेटायला येणार आहे. मी काही ठिकाणी कदाचित मी माजलगावमध्ये पण असेल. माजलगावमध्ये आपल्याला भेटेल. मी पुढे पिंपळनेरमध्ये असेल, गेवराईमध्ये असेल, पाडळशिंगी असेल, मादळमोही असेल, राहुरी असेल. राहुरीत मला संशोधक विद्यार्थ्यांना भेटायला आवडेल. मला सगळ्या UPSC MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटायला आवडेल. शिर्डी आहे, संगमनेर आहे, सिन्नर आहे, गोटी आहे, कसारा आहे, इगतपुरी आहे, नाशिक आहे, अहमदनगर आहे. त्याच्यासोबतच पुढे अजून आपण गेलो तर मला वाटतं भिवंडीचा भाग येतो. मग त्याच्यानंतर कल्याण आहे. त्याच्या आधी अजून कुठली बरीचशी अशी छोटी छोटी आदिवासी पाडे आहेत. या आदिवासींच्या पाड्यांवरती पण मी येणार आहे. या हर्षवर्धन बारवकर नावाचा एक पठ्ठ्या विचारतोय की तुमच्या पक्षाची सहल आहे का? नाही रे दादा, सहली काढण्यासाठी लोकांच्या कष्टाचा पैसा आम्ही शिंदे गटाला आंदण दिलाय. कारण खोके सगळे शिंदे गटाकडे आहेत ना. त्यामुळे पक्षाच्या जीवावर आणि सरकार लोकांची कामं सांगून दावोस किंवा इतर ठिकाणी सहली काढणं हे शिंदे गटाच्या आणि सगळ्या गद्दार गँगचं काम आहे. त्यामुळे काळजी करू नको, ही सहल नाहीये. म्हणजे असे काही बदमाश असतात की जे मधनं डोकावतात आणि त्यांना असं वाटतं की आपण कसे बोललो बरं. तर काळजी करू नका. तुम्ही कसेही बोललात तरी तुमच्या प्रश्नांची फार चांगली आणि शेलक्या भाषेतली उत्तरं माझ्याकडे आहेत. असो तर या सगळ्यांमध्ये
ज्या 20-22 जिल्ह्यांमधून मी जाते, अपेक्षा असेल की तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यावे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची, सहकार्याची गरज आहे. या सगळ्यांमध्ये ही राजकारणाची प्रचार सभा नाही, ही प्रचार फेरी नाही, ही फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लेकी बाळींना, माझ्या सगळ्या बहिणींना भेटण्याची ओढ आहे की तुम्हाला भेटायचंय, तुमच्याशी गप्पा मारायच्यात, तुमच्यासोबत काही वेळ घालवायचा आहे. आणि हो, हे असं सगळं करताना आम्हाला कुठल्याही तुमच्या लक्झरियस लाईफस्टाईलची अजिबात गरज नाही. आम्ही आमची भाकरी आम्ही भाजून खाऊ. तुम्ही जेस्त राहताय, आम्ही त्या वातावरणात तुमच्यासोबत राहू आणि तुमच्याशी भेटत राहू, बोलत राहू. लेक महाराष्ट्राची, साद मातोश्रीची, या सगळ्या महाराष्ट्राच्या लेकी आपल्या सगळ्यांना भेटायला येत आहेत हेच सांगण्यासाठी म्हणून लाईव्ह आलेले होते. आणि म्हणून या सगळ्या एकूण प्रवासाची माहिती आपल्याला द्यावी. आणि 35 दिवसांचा प्रवास करताना थोडंसं मला जरा गहिवरल्यासारखंही होते, कारण लेकीला सोडून इतके दिवस कधीच राहिलेली नाहीये. परंतु आपल्या सगळ्यांच्या साथीने हा प्रवास यशस्वी होईल याची खात्री आहे. आणि हो, महाराष्ट्रातला प्रत्येक 18 पगड जातीचे, म्हणजे त्यांनी किती प्रयत्न केला ना, मीरा भाईंदर, माळशिरस सारख्या ठिकाणी काही बोलून जातीय दंगली, धार्मिक दंगली पसरवण्याचा, तरी एकदाही जातीय दंगल पसरणार नाही, धार्मिक दंगल पसरणार नाही, सामाजिक सलोखा अबाधित राहील याची काळजी घेत आपण हा प्रवास सुरू करूया. आणि आपल्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक गावागावात यायला आवडेल हेच सांगण्यासाठी आजचा हा दिलखुलास संवाद. खूप साऱ्या लोकांच्या काही सांगणे येत आहेत की ताई तुम्ही कुठे लाडकारंजाला या, धाराशिवला या. पण मला असं वाटतंय महाप्रबोधन यात्रा ज्या ज्या जिल्ह्यातून आणि तालुक्यातून गेली ती गावं मी जाणीवपूर्वक स्किप करण्याचा प्रयत्न करते, कारण त्या सगळ्या लोकांना माझं भेटून झालंय. मी ज्यांना भेटलेली नाहीये तो पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि त्याच्यासोबतच मध्य महाराष्ट्राचा पट्टा, हा सगळा पट्टा मला फिरायचा आहे. आणि त्या सगळ्यांच्या सोबत अमोल पाटकरजी खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. आपल्या सगळ्यांचं प्रेम, सहकार्य, आशीर्वाद, शुभेच्छा राहू द्यात. कारण मी आमदार खासदार नाही, मी कुणी मोठा उद्योगपतीही नाही, मी काही फार मोठं कुठलं तरी मीडिया कॅम्पेन, PR कॅम्पेनिंग असल्या काही गोष्टी पण नाही करू शकणार बाबा. मी साधा माणूस आहे आणि साधा माणूस म्हणून तुमच्याशी भेटायला येणार आहे. त्यामुळे माझ्याकडचं जे साधं काय आहे, तर माझ्याकडचं जी साधी गोष्ट आहे ते माझं फेसबुकचं माध्यम, ज्याच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. म्हणून माझ्या त्या सगळ्या कार्यक्रमांमधून मी तुमच्याकडे येत आहे. हर्षवर्धन भाऊ, तुला लयच ओढ लागलेली दिसते, लयच ओढ लागलेली दिसते तुला, पण काळजी करू नको. कारण अशी काही 2-4 माणसं असतात, असल्या काही 2-4 माणसांना नंतर निपटायचं असते. हा ताई, तुम्ही एवढे दौरे कराल तर जेवणाचे नियोजन कसे कराल? काळजी करू नका. आम्ही अगदी म्हणजे भाकर, भाजी, पीठ, मीठ, हळद, जिरे, मोहरी हे सगळं आम्ही सोबत कॅरी करू. आणि जिथे थकू तिथे थांबू, तिथे आमचं भाकर तुकडा करून खाऊ आणि तुमच्या सगळ्यांच्या सोबत बोलत राहू. भावना खोब्रागडेजी, भद्रावतीला नक्की येईन. आणि हो, वाशिम जिल्ह्यातनं जातीये तर रिसोड आणि काही पट्टा मी नक्की भेटेल. आणि अशोक दादा, येस, मी भेटणार आहे आपल्या सगळ्यांना. दीपश्री पोटफोडेजी, थँक्यू. जय महाराष्ट्र. किरण गायकवाडजी, जय महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि प्रेमाच्या बळावरती हा मोठा धाडसी महासंकल्प करून निघते आणि हा महासंकल्प आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आणि हो, याच्यात जर तुम्हाला काही कमेंट्स द्यायच्या असतील तर नक्की द्या. त्या कमेंट्स देताना तुम्हाला
काय अपेक्षा आहे, कुठल्या मुद्द्यावर चर्चा करावीशी वाटते, महाराष्ट्रातले कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात, कुठल्या मुद्द्यावर मी बोललं पाहिजे असं वाटतंय, कुठल्या मुद्द्यांना घेऊन मी काही ठराविक गावांमध्ये गेलो पाहिजे, भेटायला आलो पाहिजे असं वाटतंय, हे सुद्धा मला नक्की कळवा. मला आवडेल, कारण तुम्ही जे सांगाल ना त्याचे जेवढा मला जमेल तेवढा अंमल करण्याचा मी प्रयत्न करेल. चिंट्या पिंट्यासाठी कोकणात कधी येणार, तर जाऊ दे दादा. चिंट्या पिंट्यांना मागच्या वर्षी जो एवढा जोरात चिमटा काढलेला आहे ना, तर ते बिचारे अजून काही त्यांना सुधार बसलेला नाही. त्यामुळे आता काही त्याच्यात राणेंवरती बोला. मी राणेंवर मगाशीच बोलले. राणेंनी जे काही म्हटलंय की बाबा मराठा आरक्षण आम्हाला कुणबी आरक्षण नको किंवा ओबीसीवर, तर नारायण राणे यांना काही देणं घेणं नाहीये, ना ओबीसीशी देणं घेणं आहे ना मराठ्याशी देणं घेणं आहे. आणि छत्रपती शिवरायांचं तर नाव त्यांच्या तोंडी शोभत नाही. छत्रपती शिवरायांचं नाव जर त्यांना एवढं घ्यायचा नाद होता, तर मग जेव्हा भगतसिंग कोश्यारी बोलत होते तेव्हा ते का बोलले नाही, तेव्हा ते का आले नाही पुढे, का त्यांनी भगतसिंगच्या कोश्यारीच्या विरोधात आंदोलन उभं केलं नाही, तर ते त्याच्यावरती काही बोलत नाहीत. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांना ओबीसी बद्दल पण काही प्रेम नाहीये, नाहीतर त्यांनी भूमिका घेतली असती मागच्या 8-9 महिन्यात. मराठ्यांबद्दल तर त्यांना अजिबातच प्रेम नाहीये. आणि या सगळ्या लोकांचा जर विचार केला आपण, तर अशा काही मंडळींना म्हणजे विशेषतः नारायण राणे का बरं हे सगळं बोलत आहेत, तर आता खासदारकीची टर्म संपत आली आहे, 1-2 महिने शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे भाजपवर एक दबावात्मक पवित्रा, एक दबाव आणण्याचा प्रयत्न नारायण राणेंचा चालू आहे. मराठे, ओबीसी असे सगळे मोठे मोठे शब्द वापरून त्यांना वाटते की आपण चर्चेत राहू आणि राज्यसभेचं कंटिन्यूशन मिळवू. त्यामुळे ही सगळी नाटकं त्यांची चाललेली आहेत. बट पब्लिक है, पब्लिक सब जानती है. लोकांना काय ते फार चांगलंच माहिती आहे. अजून काय आहे, ताई ही निवडणूक आपण लढवायला हवी. दादा, मला निवडणूक लढवण्यापेक्षा लोकांना निवडून आणणं जास्त आवडेल. आणि मला असं वाटतं की निवडणुकीला कुणीही उभं राहावं, आम्ही प्रत्येक जागेवर सन्माननीय उद्धव साहेब उभे राहिलेत असा विचार करून आम्ही तिथे काम करू. प्रशांत वैद्य काय सांगताहेत, हो अगदी बरोबर आहे तुमचं, टिल्ल्या पिल्ल्यांना महत्व द्यायचं नसतं. आकाश जेवण सरवडकर, जाता जाता जुनी पेन्शन योजना, निश्चित दादा जुन्या पेन्शन योजनेवर बोललं पाहिजे आणि थँक्यू तुम्ही मला आठवण करून दिल्याबद्दल. लक्ष्मण साबळे पुन्हा काय सांगतात, समाधान घाडगे, काय झाडी काय डोंगर कुठे आहे काय झाडी काय डोंगर हे तुम्हाला 2024ला दिसणार नाहीयेत, कारण लोकांच्या पैशातनं असे झाडी डोंगर करणारे पण आमच्या भाऊजेला 200चं लुगडं सुद्धा घेऊ न शकणारे असल्या लोकांवर आपण काही बोलत नाही. अविनाश पवारजी खूप खूप आभारी आहे. माधव देसाईजी, विधानसभेत आवाज ऐकायचा आहे तुर्तास तुमचं खूप प्रेम आणि आशीर्वाद सोबत असू द्यात. विधवा महिलांच्यासाठी पण बोला ताई, नक्की नक्की. राईट टू एज्युकेशन मध्ये सुद्धा जबरदस्तीने फी घेतात, अगदी बोललं पाहिजे याच्यावर. ताई या विषयावर बोलायचे आहे, कुठला विषय आहे हा बरं, निषेध मारहाण, ओके. सुरेश अंधारे, जे लोक जातीवाचक कमेंट करतात किंवा काही जाणीवपूर्वक भाजपचे पेड असे दलाली करणारे जे भाजपचे पेड युट्यूबर्स आहेत, जे एखाद्याला जातीवाचक बोलून हॅरॅश करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केल्या पाहिजेत, एफआयआर दाखल झाल्या पाहिजेत. आणि त्या एफआयआर होत नसतील तर ज्या पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर घेतली जात नाही अशा पोलीस स्टेशन आणि पोलिसांचं नाव बिलकुल सोशल मीडियावर जाहीर करा. आपण तो लढा उभा करूया. पुढे कोण काय बोलतंय अजून, प्रशांत वैद्यजी, मात्र तीर्थ ते शिवतीर्थ, आम्ही काय करू शकतो, तुम्ही आमच्यासोबत येऊ शकता, आमच्यासोबत चालू शकता. 4 पावलं 1 पाऊल महाराष्ट्रासाठी असं म्हणत हे पाऊल तुम्ही पुढे टाकू शकता. जीवन चव्हाण, मॅडम मला कल्याणपूर्व पक्षप्रवेश करायचा आहे. बर, स्वागत आहे. वैशू राऊत, जय भीम ताई. राम काय सांगताय ताई, आपली साथ भक्कमपणे साहेबांच्या सोबत राहू द्या. अर्थात अर्थात तो शब्द आहे आमचा. आणि
आम्ही जी साधी माणसं असतो ना, आपण सगळी मध्यमवर्गीय माणसं, आपल्याकडे जपायला हिरे मोती माणकं नसतात, आपल्याकडे जपायला दागिने नसतात, आपल्याकडे जपायला दोनच गोष्टी असतात, एक आपली आबरू आणि दुसरं आपले इमान. ते आपण प्राणपणाने जपणार आहोत. आपलं इमान साक्षी ठेवून आपण सांगितलंय की उद्धव साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर आरूढ करणे ही आपली जबाबदारी, आपण ते करणार आहोत. सुशांत जाधव म्हणतायत, नमस्कार ताई, तुमची शिवसेनेची पडत्या काळात खूप मोठी हेल्प झाली, कायम आभारी राहीन आम्ही तुमचे. आणि अजून एक, तुमच्या भाषणात एक व्हिडिओ दाखवा जो उद्धव साहेब अमित शहांना भेट. बरं दादा, पडत्या काळात लक्षात घ्या, उगवतीच्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात. मजा तेव्हा आहे जेव्हा संकट काळात लोकांना साथ देता आली पाहिजे. आपण आपल्या परीने आपल्यातला माणूस जिवंत ठेवलाय आणि काम करत आहोत. सुभाष मोरे, ताई तुमचं खूप जोरात स्क्रोलिंग होतंय. चिंतामणी सूर्यवंशी बद्दल बोला ताई, त्याच्या विरोधात गावागावात FIR दाखल होणं गरजेचं आहे, ते केल्या गेल्या पाहिजेत. दिलीप साळवी, आजची मुलाखत छान झाली ताई. आशाताई जवळ माझ्या आडनाव शोभा भोसले अजून काहीतरी सांगता आहे. जीवन चव्हाण, आपली सत्ता यस आणायची आहे. प्रवीण माळवे, ईडीवर बोला काहीतरी. ईडीवर बोलायचं नाही, ईडीला भेटायला जाऊया एकदा आपण. शिवसेनेच्या इतिहासात तुमचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल. आणि हा आमदार, खासदार आणि मंत्र्यांपेक्षा सुद्धा सगळ्यात मोठा सन्मान आहे, सगळ्यात मोठा हाच सन्मान आहे. बार्टी महाज्योती सारथीच्या विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे, यस. आणि त्याच्यावर मी एक दिवस नक्की चर्चा करणार. या 35 दिवसांमध्ये शिवसेनेची वाघीण येत आहे सर्वसामान्यांचे दुःख जाणून घ्यायला. तुम्ही भावाला बघायला या. मुंबई मॉडेल सगळ्यांना कळू द्या. बरं, विधानसभेच्या जवळपास 15 ते 20 हजार मतदारचे मत परिवर्तन करणारी एकमेव नेता. बरं, मला असं वाटतं की खूप जोरात स्क्रोलिंग होतंय आणि आपण सगळेच जण, ताई तुमचे आमच्या हृदयात खूप मोठे स्थान आहे, ताई लय भारी. शिक्षकांच्या अनुदान टप्प्याचा हा महत्वाचा विषय आहे की शिक्षकांचं जे टप्प्याटप्प्याने अनुदान आहे किंवा कायम विना अनुदानित शिक्षक आहेत, या कायम विना अनुदानित शिक्षकांवर सुद्धा आपण बोललं पाहिजे. आणि तुम्हाला जे जे वाटतं ना ते बिनधास्त लिहा, कमेंटमध्ये लिहा किंवा वेगळी पोस्ट लिहा, त्याला टॅग करा. फक्त टॅग करताना मला पटकन कळेल यासाठी एक पाऊल महाराष्ट्रासाठी हा टॅग वापरता आला तर बघा, किंवा लेख महाराष्ट्राची हा जरी हॅशटॅग वापरता आला तरी खूप चांगलं आहे. कारण तुम्ही लेख महाराष्ट्राचे हॅशटॅग केला की तो मला लवकर एक्नॉलेज करायला सोपं जाईल, स्क्रोलिंगमध्ये मला शोधायला सोपं जाईल. सो आयदर लेख महाराष्ट्राची किंवा एक पाऊल महाराष्ट्रासाठी असा हॅशटॅग करून तुम्ही तुमची पोस्ट स्वतंत्रपणे सुद्धा लिहू शकता. 24 तास पक्षासाठी काम करायचं आहे, नक्की करा. सपोर्ट करा. जय महाराष्ट्र. येस, मी तुमच्या सोबत आहे ताई. बॅलेट पेपरचा मुद्दा तो आपला प्रधान मुद्दा आहे, त्याच्यावर आपण बोलणार. EVM वर आपण वारंवार बोलणार. ताई आपण आपल्या समाजाच्या थँक्यू, लव्ह यू विठ्ठल दादा. लक्ष्मण साबलेजी, ताई आजची मुलाखत खतरनाक झाली, आम्हाला भेटायचंय, थँक्यू ताई. EVM मशीनच्या जागी बॅलेट पेपर, अगदी बरोबर. अगर वो हमारे नोट गिन सकते तो हमारे वोट भी गिनने पडेंगे. आणि हो, ओबीसींची जातनिहाय जनगणना सुद्धा झाली पाहिजे आणि या मुद्द्यासाठी आपण सगळ्यांनी आग्रही असलं पाहिजे. EVM बंद, अगदी बरोबर आहे. ताई तुम्ही शिवसेना जॉईन केली मग वंचितचं काय? वंचित आमच्या सोबतच आहे की, आपण सगळ्यांनी एकत्र मिळूनच लढायचंय. आणि एक लक्षात घ्या, मी कुठे आहे यापेक्षा मी कुणासाठी आहे ते जास्त महत्वाचं आहे. मी वंचित, पीडित आणि शोषितांसाठी आहे. मी महाराष्ट्रातल्या तमाम लेकी बाळींच्यासाठी, दबल्या पिचलेल्यांचा उभी राहते आणि तुम्ही माझ्या सोबत आहात. जय महाराष्ट्र ताई. ईडीवर बोला, नक्की बोलणार आहे. इंग्लिश मीडियम अनुदानित शाळा निश्चितपणे ताई पुण्यातही लक्ष द्यायला हवे. वडगाव शहरी मतदारसंघ पिंजून काढू. वडगाव शहरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा जो कुठला उमेदवार असेल, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आम्ही त्याच्यासोबत असू. जुन्या पेन्शन योजनेचा विषय नक्की घेतला जाईल. ताई माझा मोबाईल नंबर, थँक्यू ताई. शिरोळ तालुक्यावर लक्ष असू दे. उल्हासदादा पाटील, ओके. एक कनिष्ठ ताई, एज्युकेशन, येस. जवळपास मुद्द्यांचं रिपिटेशन, पण तरीही आपल्या सगळ्यांच्या कमेंट मी काळजीपूर्वक वाचेन. आपल्या सगळ्यांचं प्रेम सहकार्य आहे. उद्या 1 वाजता म्हणजे उद्या आम्ही सिंदखेडराजा आणि तिथून सुरू होणारा प्रवास आपल्याला आम्ही वेळोवेळी लाईव्हच्या माध्यमातून भेटत राहू.
पुन्हा एकदा सांगते, PR एजन्सी वगैरे आपण करू शकत नाही बाबा. तो आमचा भाचा काय श्रीकांत शिंदे त्याच्या 38 PR एजन्सीज आहेत म्हणे. एवढा पैसा काही नाहीये आपल्याकडे 38 PR एजन्सी. आपण एक PR एजन्सी पण हायर करू शकत नाही. माझं म्हणणं थेट मी तुमच्यापर्यंत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवेल आणि भेटत राहूया नक्कीच. थँक्यू. जय महाराष्ट्र. धन्यवाद.